कुडित्रे इथल्या यशवंत सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी चुरशीनं मतदान झालं होतं. संस्थेच्या एकूण 18,201 सभासदांपैकी 12,627 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या संस्थेच्या निवडणुकीत 21 जागांसाठी 2 पॅनलकडून 42 आणि अपक्ष 7 असे एकूण 48 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष एकनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनल विरोधात अमर पाटील शिंगणापूरकर आणि माजी अध्यक्ष प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू संस्थापक पॅनलनं जोरदार आव्हान दिलं होतं. सत्तारूढ पॅनलवर वादग्रस्त नोकर भरतीसह निष्क्रियतेचा आरोप करत राजर्षी शाहू पॅनलनं मतदारांपर्यंत आपली भूमिका पोहोचवण्यात यश मिळवल्याचं मतपेटीतून दिसून आलंय. आज सकाळी रमणमळा इथल्या धान्य गोदामाजवळच्या बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणीला सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी सुनील धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 200 कर्मचाऱ्यांकडून 42 टेबलांवर मतमोजणी सुरू होती. पन्हाळा तालुक्यात विरोधी राजर्षी शाहू संस्थापक यशवंत पॅनलनं सुरुवातीपासून मताधिक्य घेतलं. करवीर तालुक्यातील पश्चिम भागात सत्तारूढ पॅनल आघाडीवर होतं. मात्र करवीरच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झाल्यानं सत्तारूढ पॅनलला विरोधी पॅनलवर मात करता आली नाही. क्रॉस वोटिंगमुळे ही मतमोजणी सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालली होती. यावेळी मताची एकूण बेरीज करण्यावरून विद्यमान अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी आक्षेप घेतल्यानं काही टेबलवरील मतांची पुन्हा बेरीज करण्यात आली. त्यात अनेकदा दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये वादाचे प्रसंग घडल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता. या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून सत्तारूढ पॅनलला विद्यमान अध्यक्ष एकनाथ पाटील आणि हिंदूराव तोडकर या 2च जागांवर समाधान मानावं लागलं. विरोधी राजर्षी शाहू संस्थापक पॅनलनं या गटातील 14 जागा जिंकल्या. यामध्ये माजी अध्यक्ष प्रकाश देसाईंसह दिलीप खाडे, प्रल्हाद खाडे, प्रकाश देसाई, कुलभूषण पाटील, कुंडलिक पाटील, चंद्रकांत पाटील, दत्तात्रय पाटील, नंदकुमार पाटील, भगवंत पाटील, MS पाटील, महेश पाटील, विश्वास पाटील, सर्जेराव शेलार, जयसिंग सूर्यवंशी यांचा समावेश आहे. महिला प्रवर्गातून शोभा वरपे, मंगला पाटील, इतर मागास प्रवर्गातून महेश पाटील, अनुसूचित जाती प्रवर्गातून युवराज कांबळे तर भटक्या विमुक्त प्रवर्गातून बाबूराव रानगे विजयी झाले. विरोधी आघाडीचे हिंदूराव दरेकर आणि मानसिंग भोसले यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीच्या निकालानंतर प्रतिक्रिया देताना राजर्षी शाहू संस्थापक पॅनलचे प्रमुख अमर पाटील यांनी सभासदांचा विश्वास सार्थ ठरवत चांगल्या प्रकारे बँकेचा कारभार करू अशी ग्वाही दिली. म्हणून ही बँकेची निवडणूक आम्ही लढवायचा निर्णय जो घेतला होता, सभासदांनी दिलेला हा कौल नम्रतेने स्वीकारतो. बँकेच्या निवडणुकीमध्ये राजकीय ईर्षेपोटी ज्या काही आरोप प्रत्यारोप झाले होते त्यामध्ये जे आरोप आम्ही केले, जी काम त्रुटी आहेत त्या सुधारून बँकेला नावलौकिक प्राप्त करून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू. आणि राजकीय ईर्षा माज्या दृष्टीने ह्या क्षणापासून संपलेले आहे. सभासदांनी दिलेला कौल नम्रतेने स्वीकारतो आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये हे सर्व संचालक मंडळ बँकेचं नावारूपाला आणल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यासाठी आम्ही सर्वजण त्यावर बारीक तेल देऊन लक्ष घालू. सत्तारूढ संस्थापक यशवंत पॅनलचे नेते विद्यमान अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी सभासदांनी दिलेला कौल आपल्याला मान्य असून चांगल्या कारभाराला आपलं पाठबळ राहील. मात्र चुकीचं काय घडत असेल तर त्याला आपण विरोध करत राहू अशी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या 6-7 वर्षामध्ये चांगला कारभार करायचा प्रयत्न केला, पण बहुतेक हा कारभार लोकांना रुचला नाही. त्यामुळे लोकांनी आम्हाला नाकारला असं मला वाटतं. ठीक आहे, नवीन संचालक मंडळाला आम्ही शुभेच्छा देतो. आम्ही त्याच्यात आहेच. बँकेच्या हितासाठी आम्ही त्यांना नेहमी सहकार्य करू आणि चुकीच्या गोष्टींना नेहमी त्यांना विरोध करून राहू. या निवडणुकीत आनंद पाटील, निवास पाटील, पांडुरंग पाटील, राजेंद्र पाटील, सर्जेराव पाटील, संग्राम भापकर, दादासाहेब पाटील आणि संभाजी नंदीवाले या 7 विद्यमान संचालकांना पराभव पत्करावा लागलाय. दरम्यान खुपिरे इथल्या प्रचारसभेत विरोधी आघाडीनं उमेदवारी नाकारल्यामुळं 7 संचालकांनी सत्तारूढ आघाडीला पाठिंबा दिला होता. मात्र सत्तारूढ आघाडीचा मोठा पराभव झाल्यानं या पाठिंब्याचा फारसा उपयोग झाला नसल्याचं दिसून आलंय. निवडणुकीच्या निकालानंतर अमर पाटील आणि प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू संस्थापक पॅनलच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राच्या बाहेर गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला.